सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत मॅनेजमेंट कोटाबद्दल. नक्की मॅनेजमेंट कोटा काय आहे, ह्याच्यामधून तुम्हाला ॲडमिशन घ्यायला पाहिजे की नाही, आणि हे वर्थ आहे का, ही सगळी रियालिटी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. काही दिवसांपूर्वी मला एका मुलाचा मेसेज आला होता. तो मला मुलगा म्हणाला, दादा मी कॉलेजची रिसर्च करायला सुरुवात केलेली आहे. मी काही कॉलेजमध्ये जाऊन पर्सनली व्हिजिटसुद्धा करून आलो आहे. कॉलेजमध्ये जे पण काही ॲडमिशन सेल आहे, ॲडमिशन मॅनेजमेंट आहे, त्यांच्यासोबत मी बोलून आलो आहे. त्याच्यामधले काही कॉलेजेस मला म्हणाले, आमच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन सुरू झालेले आहे, तुम्ही आत्ता आमच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकता मॅनेजमेंट कोटामधनं, फक्त तुम्हाला डोनेशन भरावं लागेल. तर तो मुलगा मला म्हणत होता, दादा मी ॲडमिशन घेऊ की नाही, कारण की कॉलेजवाले त्याला हे सुद्धा बोलले की आत्ता जर तुम्ही ॲडमिशन नाही घेतलं तर नंतर आमच्या कॉलेजची सीट्स फुल होऊन जातील आणि नंतर तुम्हाला ॲडमिशन मिळणं मुश्किल आहे, तर त्यामुळे आत्ता लगेच ॲडमिशन घेऊन टाका, हे असे त्याला कॉलेजवाले बोलले होते. तर नक्की हे मॅनेजमेंट कोटामध्ये ॲडमिशन घेणं वर्थ आहे का, आणि तुम्ही मॅनेजमेंट कोटामध्ये ॲडमिशन घेतलं पाहिजेत की नाही, तर ते सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. सगळ्यात पहिले दादा, हे मॅनेजमेंट कोटा म्हणजे काय? मॅनेजमेंट कोटा म्हणजे असे सीट्स जे कॉलेजवाल्यांच्या हातामध्ये असतं. नक्की हे सीट्स कसे फिलअप करून घ्यायचे आहेत, कुठल्या सीटच्या पाठी किती डोनेशन घ्यायचं आहे, हे सगळं कॉलेजवाल्यांच्या हातामध्ये असतं. ह्याच्यामध्ये सीड सेल काही पण इंटरफेअर करत नाही. या मॅनेजमेंट कोटाच्या सीटमध्ये जरी तुम्हाला कमी पर्सेंटेज असतील तरी तुम्हाला ते कॉलेज मिळू शकतं. ह्याला आपण मॅनेजमेंट कोटा असं बोलतो. आता ह्याची रियालिटी मी तुम्हाला पुढे सांगीनच, बट एक तुम्ही लक्षात घ्या, सीट्स त्यांनी प्रत्येक कॉलेजला त्यांना सीट्स डिवाइड करून दिलेल्या असतात की किती सीट्स तुम्हाला कॅपराउंड थ्रू तुम्हाला फिलअप करून घ्यायचे आहेत आणि किती सीट्स तुम्हाला मॅनेजमेंट कोटामध्ये फिलअप करून घ्यायचे आहेत. सो प्रत्येक कॉलेजकडे 20% ऑफ सीट मॅनेजमेंट कोटाचे असतात आणि ते सीट्स ते कॉलेजवाले कसेही फिलअप करून घेऊ शकतात. ते मॅनेजमेंट कोटामधनं किती पण डोनेशन घेऊन ते फिलअप करून घेऊ शकतात. बरं, एक तुम्हाला कळलं की नक्की मॅनेजमेंट कोटा म्हणजे काय. दादा, ह्या मॅनेजमेंट कोटामध्ये ॲडमिशन घेतलं तर नक्की आम्हाला किती फीज लागते. एक तुम्ही लक्षात घ्या की मॅनेजमेंट कोटामध्ये कुठलेही कॅटेगरीचे बेनिफिट्स नाही मिळत. जरी तुम्ही OBC मधनं असाल, SC ST मधनं असाल किंवा SC BC मधनं असाल, कुठल्याही कॅटेगरीमधनं असाल, मॅनेजमेंट कोटामध्ये तुम्हाला कुठलेही कॅटेगरीचे बेनिफिट्स मिळत नाहीत. मॅनेजमेंट कोटामध्ये तुम्हाला पूर्ण 4 वर्ष ओपन कॅटेगरीची फी भरावी लागते. प्लस तुम्ही जेव्हा ॲडमिशन घ्यायला जाता त्यावेळी तुमच्याकडनं कॉलेजवाले डोनेशनसुद्धा घेतले जाऊ शकतात. म्हणजे आता डिपेंड आहे, काही कॉलेजवाले डोनेशन नाही घेत, बट बरेच सारे कॉलेजवाले मॅनेजमेंट कोटामधनं जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर बरेच असे काही कॉलेजेस आहेत जे तुमच्याकडनं डोनेशन घेतात. बरं, आता हे डोनेशन किती असतं बघा. इंजिनिअरिंग आणि फार्मसी हे दोघांबद्दलही बोलतो आहे. बऱ्याच काही कॉलेजेसमध्ये डोनेशन हे खूप असतं. काही कॉलेजमध्ये 6 लाख 7 लाख, काही कॉलेजमध्ये 10 लाखाच्या वरतीसुद्धा हे डोनेशन असतं. अजून मी काय असे कॉलेजेस बघितले आहेत ज्यांचे 12-12 लाख रुपये डोनेशनमध्ये घेतात आणि त्यांना मॅनेजमेंट कोटामध्ये ॲडमिशन देतात. मग तुम्हाला हे कळलं असेल की मॅनेजमेंट कोटा म्हणजे काय. ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही कॅटेगरीचे बेनिफिट्स नाही मिळत, कारण की कॅपराउंडचे सीट नसतात. सीट्स त्यांनी मॅनेजमेंट कोटासाठी वेगळे सीट्स त्यांना कॉलेजवाल्यांना दिलेले असतात की हे सीट तुम्ही फिलअप करून घ्या, तर त्याप्रमाणे कॉलेजवाले तुमच्याकडनं डोनेशन घेतात. आता हे डोनेशन किती पण असू शकतं, कारण की हे कॉलेजवर डिपेंड आहे, कारण की ह्याच्यामध्ये सीड सेल काही पण इंटरफेअर नाही करत. सो कॉलेजवाले कितीही डोनेशन घेऊ शकतात. जर तुम्ही एका कॉलेजचं बघितलं तर त्या कॉलेजचं डोनेशन वेगळं असेल, दुसऱ्यात जर तुम्ही कॉलेजमध्ये गेलात तर त्या कॉलेजचं डोनेशन हे वेगळं असेल. सो मॅनेजमेंट कोटामधनं भरपूर असे कॉलेजेस आहेत जे तुमच्याकडे डोनेशन घेत असतात. आणि हे जे कॉलेजेस आहेत हे प्रायव्हेट कॉलेज असतात. गव्हर्नमेंट कॉलेजकडे मॅनेजमेंट कोटा वगैरे नसतो. गव्हर्नमेंट कॉलेज हे कॅपराउंडमधनं सीट्स फिलअप करून घेते, बट जेवढे पण प्रायव्हेट कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसला मॅनेजमेंट कोटामधनं सीट्स फिलअप करून घ्यायचा अधिकार दिलेला असतो आणि ते कॉलेजवाले कसेही ते मॅनेजमेंट कोटामधनं सीट्स फिलअप करून घेऊ शकतात. आता जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला बोललो की त्या मुलाला कॉलेजवाले सांगत होते की आमच्या कॉलेजमध्ये आत्ताच मॅनेजमेंट कोटामध्ये ॲडमिशन घ्या, जर तुम्ही आत्ता ॲडमिशन नाही घेतलं तर नंतर आमच्या कॉलेजमध्ये सीट्स फिलअप होऊन जातील, सगळे सीट्स फुल होतील, नंतर तुम्हाला ॲडमिशन मिळणार नाही. आता एक खरं आहे का? एक तुम्ही लक्षात घ्या की आत्ता लगेच, आता बघा तुमच्या अजूनही तुम्हाला स्कोर कार्ड कळलेलं नाही आहे. ज्यावेळी मी व्हिडिओ बनवतो आहे तोपर्यंत अजून काय स्कोर कार्ड वगैरे आलेलं नाही आहे. तुमचे पर्सेंटेज अजून समजलेले नाही आहेत, तुम्हाला आत्ता फक्त मार्क्स समजतात. आत्ता लगेच तुम्ही मॅनेजमेंट कोटाच्या ॲडमिशन घेण्याकडे धावू नका. आधी तुमचे पर्सेंटेज बघा, त्याच्यानंतर तुम्ही कॅपराउंडमध्ये पार्टिसिपेट करा. आणि कॅपराउंडमध्ये मोस्ट ऑफ दी मुलांना, म्हणजे 98% मुलांना ॲडमिशन मिळतं, कारण की कॅपराउंड 3 कॅपराउंड असतात तुमच्याकडे आणि ह्या 3ही कॅपराउंडमध्ये तुम्हाला चान्स असतो परफेक्ट कॉलेज लिस्ट बनवून घ्यायचा. त्याप्रमाणे तुम्हाला कॅपराउंडमध्ये ॲडमिशन मिळतं. सो आत्ता लगेच तुम्ही मॅनेजमेंट कोटामध्ये ॲडमिशन घ्यायला जाऊ नका. बरेच मी अशी मुलं बघितली आहेत ज्यांची कॅटेगरी SC ST आहे किंवा OBC आहे आणि ते मॅनेजमेंट कोटामध्ये ॲडमिशन घेतात आणि ते डोनेशनसुद्धा भरतात. 10 लाख रुपये 12 लाख रुपये असे डोनेशन भरतात. आता हे वर्थ इट आहे का? तर अजिबात वर्थ इट नाही आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, ते कॅटेगरीमध्ये मुलं येतात.
कॅटेगरीचे बेनिफिट्स त्यांना मिळत नाही। जर तुम्ही कॅपराऊंडमध्ये ॲडमिशन घ्यायला गेलात तर कॅपराऊंडमधनं ना तुम्हाला कॅटेगरीचे बेनिफिट्स मिळतात। नंतर कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर अजून एक तुमची एक हे स्कॉलरशिप असते, EBC म्हणून स्कॉलरशिप आहे, तर ती एक तुमची स्कॉलरशिप असते, त्याच्याने तुम्हाला एक फीमध्ये कन्सेशन मिळतं। बट जर तुम्ही मॅनेजमेंट कोटामधनं आत्ताच जर तुम्ही ॲडमिशन घेतलं, सगळ्यात पहिले तुम्हाला ओपन कॅटेगरीची फी भरावी लागेल। दुसरी गोष्ट तुम्हाला डोनेशन पण भरावं लागेल। आता ते डोनेशन किती पण असू शकतं, कितीही लाख रुपये डोनेशन असू शकतं, हे कॉलेजवर डिपेंड आहे। तर त्याच्यामुळे आत्ता लगेच तुम्ही मॅनेजमेंट कोटाकडे ॲडमिशन घ्यायला धावू नका। सगळ्यात पहिले तुम्ही कॅपराऊंडमध्ये पार्टिसिपेट करा। कॅपराऊंड 1 आहे, कॅपराऊंड 2 आहे, कॅपराऊंड 3 आहे। जर तुम्हाला कॅपराऊंडमध्ये ॲडमिशन नाही मिळालं तर अजून तुमच्याकडे स्पॉट राऊंडसुद्धा आहे। एवढे तुमच्याकडे राऊंड्स आहेत, तर त्यामुळे आत्ता लगेच तुम्ही मॅनेजमेंट कोटाकडे ॲडमिशन घ्यायला जाऊ नका। बट दादा जर आम्हाला कॅपराऊंडमध्ये कॉलेज नाही मिळालं तर, जर आम्हाला कॉलेज नाही मिळालं तर आम्ही काय करू? सो बघा, तुमच्याकडे स्पॉट राऊंड पण आहे, बट स्पॉट राऊंडबद्दल ना भरपूर मुलांना माहिती नसतं की हा स्पॉट राऊंड काय आहे, हा नक्की कसा कंडक्ट होतो। तर त्या रिगार्डिंग मी व्हिडिओ बनवेन, तर ते तुम्ही आत्ता टेन्शन घेऊ नका। बट दादा मला कॅपराऊंडमध्ये नक्की कॉलेज मिळेल का? सो बघा, हे तुमच्यावर डिपेंड आहे। नक्की तुम्ही कॉलेजची लिस्ट कशी बनवताय, परफेक्ट जर तुम्ही कॉलेज लिस्ट बनवली तर नक्कीच तुम्हाला कॅपराऊंडमध्ये ॲडमिशन मिळेल। मग दादा ही परफेक्ट कॉलेजची लिस्ट कशी बनवायची? तुम्हाला एक परफेक्ट कॉलेजची लिस्ट पाहिजे असेल तर तुम्ही आमची पर्सनल काउन्सिलिंग जॉईन करू शकता। आमच्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला भरपूर सारे फीचर्स मिळतील। सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्हाला पर्सनलाइज कॉलेजची लिस्ट तुम्हाला बनवून मिळेल। तुमची कॅटेगरी कोणती आहे, तुम्ही ओपनमध्ये असाल, OBC SBCमध्ये असाल, SC ST मध्ये असाल किंवा SC BC मध्ये असाल, कुठल्याही कॅटेगरीमध्ये असाल, तुमच्या कॅटेगरीच्या अकॉर्डिंग तुम्हाला कॉलेजची लिस्ट बनवून मिळेल। प्लस जर तुम्हाला रिजन वाईज कॉलेज लिस्ट पाहिजे असेल, की तुम्हाला मुंबईमधले कॉलेजेस पाहिजे असतील, तुम्हाला जर पुण्यामधले कॉलेजेस पाहिजे असतील, जर तुम्हाला नागपूर किंवा सोलापूरमधले कॉलेजेस पाहिजे असतील, तर त्या रिजन वाईज कॉलेजची लिस्ट पण तुम्हाला बनवून दिली जाणार आहे। प्लस कॉलेजची लिस्टच नाही, ह्याच्यामध्ये तुम्हाला पर्सनल सपोर्ट, पर्सनल तुम्ही कॉन्टॅक्टसुद्धा करू शकता तुमच्या मेंटरला। जेव्हा तुम्ही काउन्सिलिंग परचेस कराल त्याच्यानंतर तुम्हाला एक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल, तिकडे तुम्ही तुमचे डाऊट्स विचारू शकता। जर तुम्हाला तुमच्या मेंटरला पर्सनली कॉन्टॅक्ट करायचे असेल तर तुम्ही कॉलसुद्धा करू शकता, किंवा जर तुम्हाला मीटिंग कंडक्ट करायची असेल तुमच्या मेंटरसोबत तर ते मीटिंगसुद्धा तुम्ही कंडक्ट करू शकता। सो एवढे सारे फीचर्स आहेत। प्लस कॅपराऊंड 1 पासून ते कॅपराऊंड 3 पर्यंत A to Z तुम्हाला गायडन्स प्रोव्हाइड करण्यात येणार आहे। आणि जरी कॅपराऊंड झालं तरी अजून एक तुमचा स्पॉट राऊंडची प्रोसेस असते, जी बऱ्याच मुलांना माहिती नाही आहे। मी तुम्हाला सांगतो, स्पॉट राऊंडची प्रोसेस ही एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असते मुलांसाठी। स्पॉट राऊंडच्या प्रोसेसमध्ये बरीच मुलं मी अशी बघितली आहेत ज्यांना कमी पर्सेंटाईलवर सुद्धा एक बेस्ट कॉलेज मिळतं, कारण की ते स्पॉट राऊंडमध्ये पार्टिसिपेट करतात। आणि त्याची पण एक स्ट्रॅटेजी असते नक्की स्पॉट राऊंडमध्ये कसं पार्टिसिपेट करायचं आहे, कुठल्या कॉलेजचा नक्की कसा स्पॉट राऊंड होतो, ह्याची पण एक स्ट्रॅटेजी असते। तर ती पण तुम्हाला सगळी स्ट्रॅटेजी, तो पण सगळं तुम्हाला गायडन्स प्रोव्हाइड करण्यात येणार आहे या काउन्सिलिंगमध्ये। ह्या काउन्सिलिंगची फी जी आहे, बॅच 1 साठी जी फी आहे ही 1500 रुपीज आहे। बॅच 1 लवकरात लवकर आता क्लोज होणार आहे, येत्या 1 ते 2 दिवसामध्ये बॅच 1 क्लोज होईल। आणि जेव्हा तुमचा रिझल्ट लागेल त्याच्यानंतर बॅच 2 चालू होईल, ज्या बॅच 2 ची फीज असेल 2000 रुपीज। सो बॅच 1 ची फीज आत्ता कमी आहे 1500 रुपीज। आत्ता लगेच तुम्ही बॅच 1 साठी एनरोल करू शकता। जर तुम्हाला एक रिव्ह्यू पाहिजे असेल नक्की ही काउन्सिलिंग कशी आहे, काउन्सिलिंग चांगली आहे की नाही, तर ती काउन्सिलिंगची तुम्ही रिव्ह्यूजसुद्धा बघू शकता। मुलांनी तर रिव्ह्यूज केलेले आहेत, प्लस पॅरेंट्सनी सुद्धा रिव्ह्यूज केलेले आहेत। पूर्ण रिव्ह्यू व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करीन, ती व्हिडिओ तुम्ही कम्प्लिटली बघा। त्याच्यानंतर तुम्हाला कळेल की नक्की या काउन्सिलिंगची कशी क्वालिटी आहे। एकदम पूर्ण तुम्हाला गायडन्स प्रोव्हाइड करण्यात येणार आहे। बॅच 1 ची काउन्सिलिंग येत्या 2 दिवसामध्ये एनरोलमेंट एंड होणार आहे, तर आता लगेच तुम्ही बॅच 1 जॉईन करू शकता। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला एक रायझिंग एज्युकेशन ॲपची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही रायझिंग एज्युकेशनचा ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता। हा तुम्ही ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला लॉग इन ॲज अ स्टुडंट करायचं आहे। ते केल्यानंतर कोर्सच्या सेक्शनमध्ये तुम्हाला हा काउन्सिलिंग बाय करायचा एक ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करून तुम्ही पेमेंट वगैरे करू शकता। एकदा तुम्ही पेमेंट केलं तर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल आणि बाकीची जे पण काही काउन्सिलिंगची प्रोसेस आहे ती तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल। आणि ह्या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह सेशनसुद्धा तुम्हाला घेण्यात येतात। बॅच 1 ची लाईव्ह सेशन, सगळ्यात पहिलं लाईव्ह सेशनसुद्धा आता घेण्यात आलेलं आहे। समीर शेखनी हे लाईव्ह सेशन घेतलं आहे। सो ही काउन्सिलिंग तुम्ही जॉईन करू शकता। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक सगळे प्रोव्हाइड केलेले आहेत। रिव्ह्यू बघायचा असेल तर ते पण तुम्ही चेकआउट करू शकता। सो आय होप एक तुम्हाला मॅनेजमेंट कोटाची सगळी आयडिया आलेली असेल। मॅनेजमेंट कोटामध्ये भरपूर असे कॉलेजेस आहेत जे तुम्हाला घाबरवतात सुद्धा, की आत्ता लगेच आमच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्या ना तर सीट्स फिलअप होऊन जातील। मी तुम्हाला एक रिॲलिटी सांगतो की जेव्हा तुमचे कॅपराऊंड होतात, कॅपराऊंड 1, कॅपराऊंड 2 आणि कॅपराऊंड 3, हे तीनही कॅपराऊंड झाल्यानंतर सुद्धा मॅनेजमेंट कोटाचे सीट्स व्हॅकंट असतात। आणि जरी तुम्हाला कॅपराऊंडमध्ये ॲडमिशन नाही मिळालं नंतर तुम्ही स्पॉट राऊंडमध्ये सुद्धा पार्टिसिपेट करू शकता। स्पॉट राऊंडमध्ये मोस्टली तुम्हाला ॲडमिशन मिळतं, बट जरी तुम्हाला स्पॉट राऊंडमध्ये ॲडमिशन नाही मिळालं तर तुम्ही लास्ट ऑप्शन मॅनेजमेंट कोटा हा ट्राय करू शकता।
सो मॅनेजमेंट कोटामधनं आत्ता लगेच तुम्ही ॲडमिशन घ्यायला जाऊ नका. ह्याचा भरपूर डिसएडव्हान्टेज आहे जर तुम्ही आत्ताच जर ॲडमिशन घ्यायला गेलात. सो आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल नक्की मॅनेजमेंट कोटा काय असतं, मॅनेजमेंट कोटाची नक्की काय रिॲलिटी आहे, हे वर्थ इट आहे की नाही. इन माय ओपिनियन मॅनेजमेंट कोटा हे आत्ता ॲडमिशन घेण्यासाठी वर्थ इट नाही आहे. तुम्ही कॅपराऊंडमध्ये पार्टिसिपेट करून झाल्यानंतर तुम्ही याचा विचार करू शकता, बट आत्ता लगेच मॅनेजमेंट कोटामध्ये ॲडमिशन घ्यायला जाऊ नका. जर कुठल्याही तुम्हाला त्या कॉलेजचा कॉल आला की आमच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन सुरू झालं आहे मॅनेजमेंट कोटामधनं, एवढे डोनेशन तुम्हाला भरावे लागतील, तर लगेच तुम्ही डोनेशन भरायला जाऊ नका. तुम्ही आधी कॅपराऊंडमध्ये पार्टिसिपेट करा. कॅपराऊंडमध्ये तुम्हाला कुठल्या कॉलेज लागत आहे ते तुम्ही चेकआउट करा. त्याच्यानंतर तुम्ही मॅनेजमेंट कोटामध्ये ॲडमिशन घ्यायचा विचार करू शकता. सो गाईज आय होप हे सगळं मॅनेजमेंट कोटाबद्दल सगळी तुम्हाला आयडिया समजलेली असेल नक्की मॅनेजमेंट कोटा काय आहे. जर अजून तुम्हाला काही पण डाऊट असतील तर ते तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. जर मला पर्सनली कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर सुद्धा मेसेज करू शकता. इंस्टाग्रामवर पण मी बऱ्याच मुलांना रिप्लाय देत असतो, तर तुम्ही इंस्टाग्रामवर पण मला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही अजून ह्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लवकरात लवकर लाईक करून घ्या. कारण की पुढे जी पण तुमची काउन्सिलिंग प्रोसेस असणार आहे, जी पण तुमची कॅपराऊंड प्रोसेस असणार आहे, त्या सगळी पूर्ण कॅपराऊंड प्रोसेसचे गायडन्स व्हिडिओज मी यूट्यूबवर अपलोड करणार आहे. सो प्लीज तुम्ही चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. जे पण काही लेटेस्ट अपडेट आहेत सगळे मी माझ्या यूट्यूब चॅनलवर प्रोव्हाइड करणार आहे. सो चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. सो गाईज दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.